अतिशय एक मोठा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला नालासोपारा आणि जिजाऊ उत्तनचा प्रथम फलंदाजीसाठी नाणेफेक जिंकून उत्तन वॉरियर्स जिजाऊ वॉरियर्स उत्तनच्या संघाने फलंदाजी स्वीकारले आणि मोनू याचा पहिला चेंडू अतिरिक्त चेंडू या ठिकाणी स्क्वेअर मारा पंचांकडून इशारा होतोय आणि या ठिकाणी वाईटच्या स्वरूपात एक धाव या ठिकाणी मिळते. स्ट्राइकला मॅकमिलन आणि मॅकमिलन गोविंद आणि अभिषेक नक्कीच सुंदर फटका या ठिकाणी सजवला. एक धाव होते. दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय का निश्चितच या ठिकाणी दुसरी धावी सुरक्षितरित्या पूर्ण. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते 3 या धावसंख्येवरती आणि गोलंदाजीसाठी मोनू. अतिशय सुंदर फटका सजवला. क्षेत्ररक्षक बघत बसलाय आणि चेंडू सीमापार षटकार. मॅकमिलन गोविंद याच्या बॅट मधून आलेला खणखणीत षटकार. धावसंख्या वेगाने पुढे सरकते 9 या धावसंख्येवरती. पहिलं षटक चालू असताना मोनू गोलंदाज मोनू आणि या मोनूच्या दुसऱ्या चेंडूवरती खणखणीत षटकार. मॅकमिलन गोविंद का सुंदर फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर फटका सजवला होता आणि या ठिकाणी 6 धावा मिळत आहेत मॅकमिलन गोविंद याला. धावसंख्या पुढे सरकलेली आहे 9. आता रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. जोरदार अपील मात्र अपील फेटाळलेला आहे. चेंडू पायावरती आदळतोय. निर्धाव विसवतो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. तीन चेंडू आणि 9 धावा. पुन्हा एकदा त्याच दिशेने सजवलेला चेंडू मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली या ठिकाणी मिसफिल्ड होते आणि या मिसफिल्डच्या रूपाने 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते 11 या धावसंख्येवरती. नक्कीच या ठिकाणी क्षेत्ररक्षण काहीसं कमी पाहायला मिळतं आपल्याला पेल्लार नालासोपारा संघाकडून आणि अतिशय उत्कृष्ट फलंदाजी मॅकमिलन गोविंदच्या मार्फत. आणि नक्कीच या ठिकाणी काय वापर करतोय आणि या ठिकाणी पुन्हा एकदा बॅकअप नाही आहे परंतु मॅकमिलन गोविंदला माहिती आहे अजूनही या षटकातले काही चेंडू बाकी आहेत. मला खेळायचे आहेत आणि मी खेळणार नक्कीच. एक षटकार उत्कृष्ट षटकार या ठिकाणी आलेला आहे आणि षटक पहिला प्रगतीवरती असताना मला वाटतं या षटकातला शेवटचा चेंडू मोनू याचा आणि सुंदर फलंदाजी मॅकमिलन गोविंद याच्याकडून पाहायला मिळते. आतापर्यंत धावसंख्या 13. नक्कीच या ठिकाणी सुंदर अशी पहिल्या षटकामध्ये धावसंख्या उभारायला मॅकमिलन गोविंद यांनी आपल्या संघासाठी चांगले योगदान दिले. आणि पुढील चेंडू मोनू याचा शेवटचा चेंडू रिव्हर्स करण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी अपील परंतु अपील फेटाळले. 1 धाव. नक्कीच या ठिकाणी मॅकमिलन गोविंद आपल्याकडे स्ट्राइक ठेवण्यामध्ये यशस्वी झालाय आणि 1 धावेने धावसंख्या पुढे सरकली 14 या धावसंख्येवरती. पहिलं षटक आणि अतिशय सुंदर या ठिकाणी धावसंख्या पाहायला मिळते 14 ही धावसंख्या. एका षटकाराने किती बदल झाला या ठिकाणी धावसंख्येमध्ये तो आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि सुंदर फलंदाजी पाहायला मिळते जिजाऊ वॉरियर्स उत्तन यांचा जो स्ट्राइक फलंदाज आहे मॅकमिलन गोविंद यांच्याकडून. आणि नॉन स्ट्राइक एंडला आहे अभिषेक. नवीन गोलंदाज नंदन. बघूया नंदन काय करतोय आपल्या संघासाठी. नंदनवरती किती बंधन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल पहिला चेंडू मॅकमिलन गोविंद स्ट्राइक एंड वरती आणि चेंडू उसळी घेऊन अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळाले. वाईटच्या स्वरूपात पंच फिरले 1 धाव मिळाली. नक्कीच या ठिकाणी 1 धावेने धावसंख्या पुढे सरकली 15 या धावसंख्येवरती.
नंदन पहिला चेंडू या ठिकाणी अतिरिक्त हाताळलाय. आणि चालू सामन्याकडे पाहतोय आपण. धाव संख्या 14. पहिला चेंडू अतिरिक्त हाताळलाय नंदन याने. सॉरी 15 धावा, कारण पहिला चेंडू हाताळलाय स्क्वेअर मारा या ठिकाणी. आणि चेंडू काहीसा ओला झालाय, जड झालाय. नक्कीच या ठिकाणी कोणाला त्याचा फायदा होतो या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला. नंदन याचा पुढील चेंडू पंचांच्या डाव्या मारा करतोय आणि या ठिकाणी जोरात फटका मारतोय, परंतु चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय. एक धाव मात्र मिळते मॅकमिलन गोविंद याला. संघाची 1 धावसंख्येने पुढे जाईल. आता मात्र स्ट्राईक वरती अभिषेक. आता संघासाठी अभिषेक काय करतो, कारण जे काम मॅकमिलन गोविंदचं करायचं होतं त्याने ते केलेलं आहे. आणि नंदन याचा पुढचा चेंडू अभिषेक याला आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, परंतु प्रयत्न काहीसा केलेला नाहीये या ठिकाणी. मात्र एक धावेने धावसंख्या पुढे सरकली. 17 या धावसंख्येवरती. आतापर्यंत अतिशय सुंदर असं प्रदर्शन पाहायला मिळालं आपल्या जिजाऊ वॉरियर्स उत्तनच्या संघामार्फत. आणि पुन्हा एकदा स्क्वेअर मारा, पुन्हा एकदा स्क्वेअर मारा. 1 धाव मात्र मिळेल अतिरिक्त स्वरूपात जिजाऊ वॉरियर्स या संघाला. आणि अतिशय सुंदर फलंदाजी आपल्याला मॅकमिलन गोविंद कडून पाहायला मिळते. आणि नंदन याचा पुढचा चेंडू अतिशय सुंदर फटका होता, परंतु नॉन स्ट्राईक एंडवरचा फलंदाज चेंडू चुकवू शकला नाही. त्याच्या शरीरावरती आदळतो, परंतु 1 धाव मात्र निश्चितच मिळणार आहे. नंदनचं षटक या ठिकाणी आतापर्यंत अतिशय चांगलं षटक हाताळतो तो नंदन आपल्या संघासाठी. कारण जर विचार केला आपण तर पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 14 धावा या ठिकाणी आल्या होत्या. आणि आता धावफलक जर आपण बघितला तर 19 धावा या ठिकाणी. अतिशय सुंदर असा फटका मारलाय. 1 धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी चेंडू सीमा पार होतोय. चौकार. 4 धावा आणि 4 धावेने धावसंख्या पुढे सरकते वेगाने. 23 या धावसंख्येवरती. धावसंख्या 23. अतिशय सुंदर असं षटक या ठिकाणी आपल्याला नंदनकडून पाहायला मिळालं होतं. मात्र या षटकामध्ये या चेंडूवरती अतिशय सुंदर फटका घेऊन 4 धावा मिळवल्या आपल्या संघासाठी. आणि या ठिकाणी धावसंख्या 23 वरती. नंदन याचा पुढील चेंडू पायावरती आदळतोय, मात्र 1 धाव. अंपायरचा इशारा येणार आहे नक्कीच लेग बाईच्या स्वरूपात. 1 धाव या ठिकाणी मिळते आणि 1 धावेने धावसंख्या पुढे सरकली 24 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना 24 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागलेल्या आहेत. एक चांगला स्कोर या ठिकाणी करायला एक उद्दिष्ट घेऊन उतरलेला हा उत्तनचा संघ. आणि मॅकमिलन गोविंदच्या बॅट मधून निघालेला हा अतिशय सुंदर फटका. चेंडू सीमापार षटकार. 6 धावेने धावसंख्या वेगाने पुढे सरकते 30 या धावसंख्येवरती. अतिशय सुंदर फलंदाजी मॅकमिलन गोविंद याच्याकडून पाहायला मिळते. आतापर्यंत त्याच्या फलंदाजीतून 2 उत्कृष्ट असे आकर्षक देखणे फटके पाहायला मिळाले. 2 षटकार आपल्या संघासाठी आणि धावसंख्या सजवलेली आहे. 2 षटक समाप्तीनंतर 30 धावा. धावसंख्या 30. षटक क्रमांक या ठिकाणी 2 समाप्त. पहिल्या धावामध्ये आमचे सहकारी समालोचक झहीर भाई यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. झहीर भाई पहिल्या षटकामध्ये जर आपण बघितलं तर 14 धावा आणि 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 30 म्हणजे जवळजवळ 16 धावा. शुक्रिया सर जी. विश्वकर्मा गेंदबाजी पर है. अभिषेक अगली गेंद के तैयार. आउटसाइड पर गेंद को मोड़ा, गेंद ऊंचाई ज्यादा ली. खिलाड़ी नंदन है वहां पर. कैच बनेगा, बन गया कैच. वहां पर बल्लेबाज गॉन. विकेट गिरता हुआ उत्तन 11 टीम के उम्मीदों को यह पहला झटका लगता हुआ. सर जी सही कहा आपने कि इस मैदान पर पहली ओवर में बात की जाए तो मैकमिलन गोविंद एक बड़ा नाम है टेनिस में और बेहतरीन बल्लेबाजी का जलवा इस मैदान पर दिखाता हुआ बल्लेबाज.
न्यू बैटर साहिल पाटिल मैदान पर दाखिल होते हुए नॉक स्ट्राइक पर है मैकमिलन गोविंद। एक बड़े नाम भाईदार परिषद के बल्लेबाजों के दौरान देखने को मिलते हुए और उतना ही बड़ा अनुभव गेंदबाजी पर बल्लेबाज गेंदबाजों के बाद देखने को मिलता हुआ वह जय विश्वकर्मा गेंदबाजी पर है। आने वाली 5 गेंदों का खेल बाकी है। स्कोर की बात की जाए तो 30 रन स्कोर बोर्ड पर लगे हैं। आने वाली ये 5 गेंदों में कितने रन बना पाएंगे उत्तर टीम। एक लाजवाब मुकाबला आप देख रहे हैं। सालबाड़ी बैटर अच्छी गेंद दी आउटसाइड मोड़ना चाहते थे बैटर गेंद का कोई संबंध नहीं। विकेट कीपर के दस्तान में डॉट बॉल। 4 गेंदों का खेल अभी भी मैदान पर आना बाकी है। 30 रन बने हैं। अनुभव गेंदबाज पर है जिन्होंने बहुत टेनिसों में बड़े बड़े टीमों के साथ अच्छी गेंदबाजी का और बल्लेबाजी का जलवा दिखाया। जय की अगली गेंद साहिल के लिए आती हुई बेहतरीन गेंद बैकफुट पर हल्का सा खेला गेंद थर्ड मैन पर गई है ट्रैवल। जब तक इनको फील्ड करके थ्रो आएगा एक रन जरूर मिलेगा और मैकमिलन गोविंद स्ट्राइक पर रहेंगे। प्रमोशन अब जिन्होंने बेहतरीन 2 सिक्सर लगाए मैकमिलन गोविंद वो स्ट्राइक पर है। एक टेनिसों का सितारा दोनों बल्लेबाज गेंदबाजों की बात की जाए तो जिनके पास अनुभव है गेंदबाजी का जय विश्वकर्मा गेंदबाजी पर है और उतना ही बड़ा बल्लेबाजी पर है मैकमिलन गोविंद। अगली गेंद के तैयार कदमों का इस्तेमाल कर खेलना चाहते गेंद हवा में है मगर खिलाड़ी जब तक गेंदबाज जाकर जो उस गेंद को कलेक्ट कर पाएंगे थोड़े से दूर पर गए और इस 2 रन के साथ स्कोर जा पाता हुआ 33। 1 विकेट के नुकसान पर उत्तरी लेवल टीम का। आने वाली अभी भी 2 गेंदें हैं। इस 2 गेंदों में एक बड़ा शॉट और बल्लेबाज के पास क्षमता है ताकद है मगर गेंदबाज के पास अनुभव है। क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच झहीर भाई या ठिकाणी पाहतो आपण जर आता जर पाहतोय आपण लढत जी आहे ही बेस्ट विरुद्ध बेस्ट आहे कारण फलंदाजीसाठी मैकमिलन गोविंद अतिशय उत्कृष्ट मोठा फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि तेवढा दर्जेदार गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला जय विश्वकर्मा। आणि या ठिकाणी पुन्हा एकदा फटका सजवलाय चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि नक्कीच या ठिकाणी यावेळी मात्र क्षेत्ररक्षकाकडून कोणती चूक होत नाही आहे आणि झेल बाद होऊन परततोय मैकमिलन गोविंद। झहीर भाई ज्या कामासाठी मैकमिलन गोविंदला या ठिकाणी पाठवलं होतं त्यांनी आपलं काम चोख केलेलं आहे आणि नक्कीच एक सन्मानजनक धाव संख्या आपलं जे टार्गेट होतं ते टार्गेट या ठिकाणी अचीव करताना आपल्याला जिजाऊ वॉरियर्सचा उत्तंत संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि जवळजवळ मला वाटतं मैकमिलन गोविंद वैयक्तिक 23 धावा आणि धावफलकावरती धावा किती 33 धावा म्हणजे जवळजवळ 23 धावा वैयक्तिक या ठिकाणी खेळून बाद होतोय जो मैकमिलन गोविंद अतिशय सुंदर फलंदाजी। यस झहीर भाई सही का सजी एक बेहतरीन बल्लेबाजी का जलवा भी करता हुआ ये बल्लेबाज मगर आने वाली A1 न्यू बैटर मैदान पर आए हैं आखिरी गेंद खेलने के लिए जय विश्वकर्मा गेंदबाजी पर है। 3रा ओवर प्रगति पर चलता हुआ स्कोर 33 2 विकेट के नुकसान पर उत्तरी टीम की उत्तर न्यू बैटर मैदान पर आए हैं। फुटटॉस गेंद बनाकर ड्राइव किया गेंद कवर के हिसाब से जाती हुई जब तक इनको फील किया जाएगा रनआउट का विकेट गिरता हुआ और एक बल्लेबाज लौटता हुआ मैदान के बाद 34 बने हैं 18 में 35 बनाने हैं। क्या ये जवाब पहला नालासोबा टीम दे पाएगी या फिर वहां पर उत्तर टीम में लाजवाब गेंदबाजी से ये मुकाबला जीतेगी? नेक्स्ट मैच का टॉस चलिए इसके बाद होने वाला मुकाबला एनसीसी नारंगी बी और एसएस स्पोर्ट टीम के कप्तान। आइए एक बड़ा मुकाबला बिग फाइट के दोनों कप्तान टॉस की रियायत है जल्द से जल्द ज्यादा वक्त नहीं जाना चाहिए। एनसीसी बी नारंगी एसएस स्पोर्ट 11 टीम दोन्ही कर्णधार तुम्ही टॉससाठी या अशी तुम्हाला विनंती करतोय। एक 35 रनों का टारगेट इस मैदान पर पहला नालासोबा 11 टीम के सामने रखा गया है मगर क्या वो जवाब दे पाएगी या फिर उत्तर की टीम इकल्ला जवाब अंदाज में इस मैदान पर आई है। मैकमिलन गोविंद एक बेहतरीन बड़े बल्लेबाज जिनके द्वारा 23 रनों की पारी अपनी टीम के लिए बड़ी योगदान रहेगी या फिर उस पर पानी फेरा जाएगा पहला नालासोबा के बल्लेबाजों के द्वारा। ये देखने वाली बात होगी
मगर इसके पहले हम चलेंगे दोनों टीमों के डेज टॉस। SS स्पोर्ट 11 और NCC नारंगी बी टॉस हो रहा है हमारे तमाम नारंगी नारंगी के शांतम गढ़ जी के द्वारा। देखना होगा टॉस टॉस किसके झोली में गया शांताराम भाई? SS स्पोर्ट टीम ने टॉस जीता है। सलामी छोड़ी मैदान पर आ रही है, गेंद है मैदान पर 18, रन बना रहे हैं 35। मगर दोस्तों आप कहाँ मत जाइए, जुड़ते रहिए रिबन लाइव पर। इस मैदान पर एक लाजवाब मुकाबला आपके सामने। चलिए बैटर आ रहे अपने कदमों को लेकर, हम बात तैयार है। वहां पर मीटिंग और चर्चा हो चुकी है। उत्तम बॉयस वाला एक बड़ा मुकाबला इस मैदान पर देखने को मिल जाएगा। और उसके बाद तमाम दुसऱ्या विजेता संघाचे कर्णधार आपल्याला विनंती केली जाते का आपण ड्रॉ साठी या। तमाम विजय टीमों के कप्तान, अगर हमारी आवाज आपके कानों तक जा रही है तो कप्तान जल्द से जल्द आए, ड्रॉ करना है। हमारी तमाम कमेटी मेंबर वहां पर नीचे है, कॉम बॉक्स के नीचे वहां पर एक बेहतरीन उत्तम टीम चलिए 6 स्ट्राइक पर तो 9 स्ट्राइक पर विनोद ये जोड़ी मैदान पर है। असीम गेंदबाजी पर एक बड़ा नाम है टेनिस का भी। चलिए देखना होगा क्या ये बैटर इस मैदान पर लड़ता हुआ नजर आएगा। मगर विनोद स्ट्राइक पर 9 स्ट्राइक पर 6 विश्वकर्मा है। मैच ऑन 18 गेंदें 35 की दरकार है। क्या वो जवाब मिलेगा? ईट का जवाब पत्थर से, गेंद का जवाब बल्ले से। मैच ऑन होता हुआ शॉर्ट गेंद ही पुल करना चाहते थे, बैट और गेंद का कोई संबंध नहीं। गेंद विकेट कीपर के दस्ताने में डॉट बॉल। अब गेंद है मैदान पर 17, रन आने बाकी है 35। क्या करना चाहेंगे प्रमोद सर? नक्कीच धावसंख्येचं टार्गेट बघितलं तर खूप मोठं आहे आणि फलंदाजीसाठी जय विश्वकर्मा, पण तेवढी सुंदर गोलंदाजी आपल्याला प्रतीक स्ट्राइक एंडवरती विनोद आणि नॉन स्ट्राइक एंडला जय विश्वकर्मा, परंतु तेवढी सुंदर गोलंदाजी जी आपल्याला फलंदाजी मॅकमिलन गोविंद याच्या बॅटमधून पाहायला मिळाली, ती गोलंदाजी आपल्याला प्रतीक याच्याकडून पाहायला मिळते. कारण पहिले 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव हाताळलेत आणि ही कामगिरी संघासाठी नक्कीच सन्मानजनक असेल. चेंडू या ठिकाणी भिरकावलाय, मात्र एक धाव या ठिकाणी मिळते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का? आणि या ठिकाणी दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय आणि सुंदर सुरक्षित या ठिकाणी 2 धावा सुद्धा पूर्ण केलेल्या आहेत. परंतु या ठिकाणी आपण बघितलं तर जवळजवळ 35 धावांचं आव्हान खूप मोठं आहे. कारण 18 चेंडूने 35 धावा. पाठीमागच्या सामन्यामध्ये जर आपण बघितलं तर 18 चेंडूने 28 धावा आणि ते आव्हान 28 धावांचं असताना सुद्धा पार होऊ शकलं नाही. आता मात्र या ठिकाणी 35 धावांचं आव्हान आहे आणि तशी खेळी जशी मॅकमिलन गोविंदने खेळी केली आहे तशा पद्धतीची त्या प्रतीची खेळी या ठिकाणी करावी लागणार आहे नक्कीच पेल्लार नाला सुपर संघाला. सही का सजी आपने शॉर्ट गेंद बोल कर दिया, गेंद जा रही है फाइनल पर डीप पर, खिलाड़ी पोजीशन पर है. जब गेंद को फील कर जाएंगे एक रन आसानी से पूरा होता हुआ विनोद जा पहुंचे 3 नंबर. 4 गेंदों का खेल मैदान पर होता हुआ, मगर अब आने वाली तमाम 14 गेंदें मैदान पर है. लड़ना होगा क्योंकि इस मैदान पर 3 रन बने तो अभी भी 32 रनों की दरकार है. 14 गेंदें. जय विश्वकर्मा स्ट्राइक पर, अगली गेंद के तैयार. अष्टम की गेंद दी कर ड्राइव किया, गेंद खबर मीडा पर जब गेंद को फील किया जाएगा दूसरे रन की मांगे, रनर का मौका बन सकता है. विनर एंड पर थ्रो है मगर 2 रन पूरे होते हुए इस मैदान पर और इस 2 रन के साथ इसको जा पहुंचा हुआ 5. आने वाली 13 गेंदें 30 रनों की दरकार है. प्रमोद सर अगर इस गेंद पर एक बड़ा शॉट फिर मैच में वापसी पेल्लार नाला से बड़ा, क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच आपण जयराम मागासून बोलत होतो की विकेट ओला आहे, चेंडू स्किट न होतोय, परंतु आपण या ठिकाणी मॅकमिलन गोविंदच्या बॅटमधून पाहिलं पण 2 षटकार. तशा पद्धतीची फलंदाजी या ठिकाणी होणं गरजेचं आहे. आक्रमक खेळी करणं गरजेचं आहे. जर आपल्याला या स्पर्धेमध्ये थांबायचं असेल, जर आपल्याला हा विजय मिळवायचा असेल तर मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. आणि आतापर्यंत बघितलं आपण तर सुरुवात तशी बघायला गेली तर संत आहे, कारण 6 धावा आणि षटक पहिलं समाप्त झालेलं आहे. ये झेर भाई सही का सजी आपने हाँ चेक. पहले ओवर का खेल समाप्त हो गया मैदान पर और रन संख्या बनी है 6. अब आने वाली तमाम 12 गेंदों में 29 रन बनाने हैं तो 14.5 के रन रेट से बल्लेबाजी करनी है.
भावेश शेलार गेंदबाजी पर और एक बड़ा नाम है टेनिस का। चलिए देखने आज इस मैदान पर तमाम सितारे आए हैं और असर जी दिसंबर 28 गुरुवार का दिन है। लाजवाब तमाम सितारे इस मैदान पर है। थोड़ी सी एक्शन देखिए, थोड़े से खिलाड़ी गेंदबाज लड़कते हुए नजर आए वहां पर इस मैदान पर, मगर आने वाली तमाम 12 गेंदें 29 रनों की दरकार है। जो विश्वकर्मा स्ट्राइक पर एक अनुभव बल्लेबाज के पास है, क्षमता है, ताकत है, जिन्होंने कर दिखाया, मगर आश करना होगा। फिलहाल नाला सभा टीम के लिए अगली गेंद के तैयार। शॉर्ट गेंदी पुल करना चाहते हैं विकेट कीपर भी बीट गेंद जा रही है। थर्ड मैन पर ही आउटफील्ड फास्ट है, रोक पाएंगे मगर नाकाम। गेंद सी मारेगा के बाद 4 रनों के लिए फर्रार। वाइट का इशारा आया है, 1+4 तो 5 रन आए हैं। अब गेंदे हैं मैदान पर, 12 रन आने बाकी है 24। सर जी क्या कहेंगे, मुकाबला ऑन होता हुआ? नक्कीच या ठिकाणी सामन्यामध्ये आपल्याला एक रंगत पाहायला मिळते, कारण या 4 धावांवरती काय मोड घेऊ शकतो येणारी वेळ सांगू शकते, परंतु जे काम अतिशय सुरेख विश्वकर्माने केलेलं आहे, चेंडूची लाईन आणि लेंथ ओळखली आणि त्या पद्धतीनं या ठिकाणी चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न केला, कारण त्याला माहित होतं या ठिकाणी चेंडू हवेमध्ये आहे, शतरक्षक चेंडू खाली येतोय आणि या ठिकाणी जय विश्वकर्माच्या खेळीला या ठिकाणी पूर्णविराम। जय विश्वकर्मा या ठिकाणी बाद होतोय आणि या ठिकाणी त्याला डगावतमध्ये परतावं लागणार आहे आणि नक्कीच मी म्हणेन जहीरभाई हा पेल्लार नालासोपाऱ्यासाठी असणारा मोठा धक्का आहे आणि हा धक्का कशा पद्धतीनं पेलला जातोय पेल्लार नालासोपारा संघाकडून। सही का सर जी, आपने इस मैदान पर बड़े शॉट के लिए गए, गेंदें ऊंचाई ज्यादा ली, लंबाई कम और खिलाड़ी वहां पर लॉन्ग ऑफ पर थे। एक लाजवाब कैच और जय विश्वकर्मा यहाँ पर बल्लेबाज गौर होते हुए। कॅमेरा होता बरोबर डबल कॅमेरा स्टँड होता, बॅग होती। बेहतरीन शॉट, गेंदगारी हवा में है मगर खिलाड़ी बन गए दर्शक बन गए दीवाने। इस मैदान पर एक लाजवाब शॉट नंदन के बल्ले से आता हुआ खर करा सिक्सर। मैंने कहा ना सर, ये मैच ऑन है, टीवी ऑन है कि ये मुकाबला ट्विस्ट होगा। दोनों खिलाड़ी दोनों टीमें पैकेज की तरह इस मैदान पर आए हैं, क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच या ठिकाणी जय विश्वकर्मा बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं की संघ कुठेतरी पाठीमागे साचपडताना दिसतोय, परंतु पहिल्या चेंडूवरती करारा षटकार मारून पुन्हा एकदा सामन्यामध्ये येण्याचं ट्विस्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आता मात्र सामन्यामध्ये रंगत येते, कारण या षटकाराने सामन्याचं चित्र बदलून टाकलेलं आहे। पहिला चेंडू हाताळलेला आहे, सॉरी दुसरा चेंडू हाताळलेला आहे बरोबर ना, आणि धावसंख्या 17 धावा धावलकावरती, आता मात्र 10 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता। ये जहीर भाई बेहतरीन शॉट ऑन साइड पर गेंद जारी, जब तक मिड विकेट पर लगा पर गेंद को फील किया जाएगा। एक रन से पूरा होता हुआ इस एक रन के साथ इसको पहुंचता हुआ 18-9 गेंदे 17 रनों की दरकार है। ये 3 गेंदों में सर जी एक बड़ा शॉट, फिर ये मैच ऑन होता हुआ नजर आएगा। पेल्लार नालासोपारा टीम के लिए करना होगा क्योंकि अब क्षमता है बल्लेबाजों के बाद, मगर इस मैदान पर भावेश शेलार थोड़े से महंगे साबित होते हुए, क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच जहीर भाई, आपण पाहतो सामन्यामध्ये बरोबर 50-50 वरती येऊन सामना थांबलेला आहे। चेंडू फेकून झालेत 9 आणि धाव संख्या झाली 18, अजून चेंडू फेकायचे आहेत 9 आणि धाव संख्या पाहिजे 17, म्हणजे सामना अजूनही बॅलन्सिंग आहे। गेंद हवा में, गेंद बाउंस कैच के ले लिया कैच, बल्लेबाज गॉन, विकेट गिर गया इस मैदान पर। दूसरा पेल्लार लेडर के नालासोपारा टीम का, मगर आप भी इस मैदान पर 8 गेंदे हैं, 17 रनों की दरकार है। एक बड़ा शॉट इस 2 गेंदों पर, फिर मैच ऑन हो जाएगा क्योंकि मैच में दोनों टीमें इस मैदान पर लाजवाब इशारे से आई है कि इस मैदान पर हम आए हैं। पाटिल परिवार के जाने से टूर्नामेंट का आगाज है, इस ट्रॉफी सभी के दिलों में खेलती हुई नजर आ रही है। सर जी क्या कहना चाहेंगे कि 8 गेंदे और 17 रन है, अगर इस 2 गेंद पर एक बड़ा शॉट 5 या 6 रन बन गए तो आखिरी ओवर में ये मैच ट्विस्ट आखिरी गेंद तक लड़ता हुआ नजर आएगा। नक्कीच जहीर भाई, आपण पाहतोय अजून नंदनी अजून मैदानात आहे। नंदन मात्र नॉन स्ट्राईकला आहे, नंदनला कुठेतरी स्ट्राईक मिळणं गरजेचं आहे, कारण नंदनला माहिती आहे आपल्या बॅटमधून मोठे फटके येत आहेत, तर या ठिकाणी नंदनने स्वतःकडे स्ट्राईक ठेवणं गरजेचं आहे। परंतु आता नवीन बॅटर मैदानात काय होतोय बघूया।
मोनू न्यू बैटर, 8 गेंदें 17 रनों की दरकार है। भविष्य गेंदबाजी पर है, राइट थंब राउंड विकेट। आउटसाइड पर गेंद को खेला, गेंद जारी है मिड विकेट के क्षेत्र में। जब तक खिलाड़ी गेंद को पकड़ पाएंगे, जब तक गेंद को फील किया जाएगा, दूसरे रन की मांग मगर मना किया वहां पर नंदन ने। 7 गेंदें 16 रनों की दरकार है। इस गेंद पर अगर बड़ा सर्जी आ गया शॉट तो ये मैच ऑन हो जाएगा इस मैदान पर। पिल्लर 11 नालासोपारा टीम के लिए क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच, आणि ती क्षमता आपल्याला नंदनकडे पाहायला मिळते. मात्र या चेंडूवरती पाहूया काय करतो नंदन. आणि पुन्हा एकदा उतुंग असा फटकार आणि या ठिकाणी जहीरभाई पाहतोय आपण एक गगनचुंबी असा षटकार पाहायला मिळतोय नंदनच्या बॅटमधून. यस जहीरभाई, सही का सजी भावेश वहां पर महंगे साबित हुए। अभी 6 गेंदें और 10 रनों की दरकार है। दिल थाम के मेरे दोस्त पिछल ऑन है, मुकाबला ऑन है। जितनी बड़े बड़े टीम आए, सितारे आए हैं, आज अपना खेल का जलवा भी करने आए। सर जी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच जहीरभाई, मला असं वाटतंय की या ठिकाणी नंदननी स्वतःकडे जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवणं गरजेचं आहे. कारण नंदनला माहिती आहे आपल्या फलंदाजीतून त्याने या ठिकाणी 19 धावा या षटकामध्ये आपण बघितलं. दुसऱ्या षटकामध्ये 19 धावा या ठिकाणी धावफलकात लागलेल्या आहेत आणि आता मात्र जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता आहे. नंदन अतिशय सुंदर फलंदाजी करताना पाहायला मिळतोय आणि नंदनसाठी पुढील 6 चेंडूमधील जरी मी म्हणेन 4 चेंडू जरी त्याला खेळायला मिळाले तरी या सामन्याचे चित्र तो बदलू शकतोय. ये जहीरभाई, सही का सही आपने इस मैदान पर नंदन के पास क्षमता है। मैंने कहा ना नंदन आए हैं, इस मैच को बदल जाएगा का ये मुकाबला और बदल गया। मगर आखिरी 6 गेंदें डालने के लिए खुशियां गेंदबाज पर जिम्मे दी जाएगी उत्तम टीम के द्वारा। ये आने वाला वक्त कहलाएगा। 6 गेंदें हैं, 10 रनों की दरकार है। अभिषेक आए हैं गेंदबाजी पर, मगर अभिषेक इस मैदान के हीरो बन पाएंगे या नंदन? क्या मुकाबला चलता हुआ, एक लाजवाब। जैसे दर्शक को मुकाबले चाहिए ना सर जी, वो रात का समय हो या सुबह का हो, शाम का क्षेत्र हो, लाजवाब क्रिकेट इस मैदान पर चलता हुआ। नक्की ज्या ठिकाणी सुंदर क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. पेल्लार नालासोपारा संघ आणि जिजाऊ वॉरियर उत्तनचा संघ. आता मात्र उत्तनच्या संघाला उत्तम कामगिरी करावी लागणार आहे, कारण चेंडू आहेत 6 आणि धावसंख्या पाहिजे 10 आणि आक्रमक फलंदाजी आपल्याला नंदन याच्या बरोबर पाहायला मिळते. अतिशय सुंदर फटका सजवला. 1 धाव या ठिकाणी निश्चितच घेणार आहे, कारण स्ट्राईक जास्तीत जास्त नंदनकडे ठेवण्याचा प्रयत्न करणार आहेत. कारण नंदनच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार उत्तुंग आपल्याला पाहायला मिळाले आणि नंदनने या संपूर्ण सामन्याचं चित्र बदलवले. जहीरभाई, सही का सही 5 गेंदें 9 रनों की दरकार है। स्ट्राइक पर है नंदन, लाजवाब। अभिषेक के गेंदबाजी पर कौन बनेगा हीरो, कौन बनेगा जीरो? अगली गेंद नंदन के लिए तैयार। बेहतरीन गेंद ड्राइव किया था, बहुत समय मौका था, गवाया है। गेंद मिडाप पर आती, लगभग से खिलाड़ी आएंगे, जब तक गेंद को फीड करके थ्रो आएगा और द्वैन गलत चुना है, 2 रन मिल जाएंगे। अब 4 गेंदें हैं, 7 रनों की दरकार है। दिल थाम के मेरे दोस्त पिक्चर ऑन है, टीवी ऑन कर दीजिए। ये नारंगी का मैदान है, ये मैदान में सुबह का वक्त हो या रात का वक्त हो, बहुत कुछ देखा है। क्या कहना चाहेंगे सर जी आप? नक्कीच नक्कीच. ज्या ठिकाणी जशी दिवसाची सुरुवात असते तशी या ठिकाणी आपल्याला रात्रीची सुरुवात पाहायला मिळाली या दोन्ही संघामार्फत. पेल्लारचा नालासोपाराचा संघ आणि जिजाऊ वॉरियर्स उत्तनचा संघ. अतिशय सुंदर फटकेबाजी आणि या ठिकाणी पुन्हा एकदा अतिशय सुंदर प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला नंदनकडून आणि क्षेत्ररक्षण काहीच कमी पाहायला मिळते आपल्याला उत्तनच्या संघाकडून. येस जहीरभाई, 3 गेंदे 5 रनों की दरकार है। ये पहला नालासोपारा के सितारे, नालासोपारा का सितारा है, क्या बल्लेबाजी कर रहा है। अभिषेक गेंदबाजी कर रहे हैं, खिलाड़ियों का साथ मिल रहा है, मगर थ्रो एंड गलत चुना जा रहा है। अब आने वाली 3 गेंदें हैं, 5 रनों की दरकार है। दोस्तों ये दोनों टीमों का मुकाबला अच्छा लगा है तो एक बार दोनों टीमों के लिए ताली बता दीजिए। क्या मुकाबला होता हुआ। नारंगी का मैदान सज रहा है, जज रहा है, ये सितारे आए हैं आज नारंगी के मैदान पर। सची क्या कहना चाहेंगे? नक्की ज्या ठिकाणी सुंदर आपल्याला क्रिकेट पाहायला मिळत आहे आणि असं क्रिकेट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, त्याच्यासाठी नारंगीचं मैदान हे अतिशय प्रसिद्ध आहे, यात मात्र शंका नाही. आणि सुरेख फटका या ठिकाणी क्षेत्ररक्षण चेंडूपर्यंत येऊ शकतोय का आणि तीच चूक झालेली आणि 4 धावा. अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि 4 धावेने धावसंख्या वेगाने पुढे. आता मात्र 2 चेंडू आणि 1 धाव. धीरभाई, 2 चेंडू आणि 1 धाव. जी चूक नाही व्हायला पाहिजे होती
ती चूक या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून झालेली आहे आणि जिथे एक धाव होऊ शकली असती तिथे अतिरिक्त 3 धावा मिळालेल्या आहेत, म्हणजे एकूण 4 धावा आणि 4 धावांनी धावसंख्या वेगाने पुढे सरकली. आता मात्र 2 चेंडू आणि 1 धाव. ये जहीर भाई सही का सही. इस मैदान में मैंने कहा ना कि जय ने वहां पर आखिरी ओवर फेंका, उसमें मैच में आए हैं, मगर वहां पर इस मैदान पर मैकमिलन गोइन ने बल्लेबाजी 2 सिक्सर की थी, वहां पर नंदन ने भी 2 सिक्सर लगा है. ये मैच ऑन है. 2 गेंदे 1 रन. प्रेक्षकांना दोन्ही संघासाठी जोरदार टाळ्या वाजवा. और नंदन की बल्लेबाजी अच्छी लगी तो नंदन के लिए भी ताली बजाई है. क्या ये मुकाबला है, ये नारंगी का मैदान है, मगर दोस्तों मुकाबला अभी तक समाप्त नहीं हुआ. आखिरी रन इस मैदान पर बना नहीं, आखिरी गेंद इस मैदान पर गिरी नहीं. मैंने हार जीत का फैसला माना नहीं, मगर कौन सी टीम जीतेगी ये आने वाला वक्त कहलाएगा. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा. आणि या ठिकाणी चौथा चेंडू आणि सुरेख फटका, अतिशय सुरेख फटका आणि नंदनची कामगिरी अतिशय वाखाणण्याजोगी. या ठिकाणी आपल्या संघाला विजय मिळवून देतोय नंदन आणि या ठिकाणी पेल्लार नालासोपारा संघ विजयी होतोय. जवळजवळ जर मी पाहिलं आपण तर 35 धावांचं आव्हान होतं आणि ते 35 धावांचं आव्हान 1 चेंडू राखून या ठिकाणी विजय होतोय पेल्लारचा संघ. और वाकई में सर जी अभिषेक गेंदबाजी पर खिलाड़ियों का साथ मैंने कहा ना नहीं मिला और इस मैदान में बहुत कुछ देखा. चलिए नेक्स्ट मैच आइए. एक लाजवाब मुकाबला समाप्त हुआ है और एक लाजवाब मुकाबले की शुरुआत होने जाएगी. एक तरफ है एनसीसी नारंगी बी